देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट इलेक्शन बजेट असणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुंबईकरांना या बजेटमधून काय मिळणार पाहूयात या रिपोर्टमधून। मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार याची उत्सुकता असतानाच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होतो। गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 59,954 कोटींचा होता। आता हाच आकडा थेट 65,000 कोटींच्या वर असेल असं सांगितलं जातंय। मुंबईतल्या पायाभूत सुविधा, योजना, विविध प्रकल्प, मुंबईकरांच्या समस्यांवरचे उपाय या सगळ्यांचा विचार करून अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणार आहे। महायुती सरकारची छाप सुद्धा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प मांडताना दिसणार आहे। बजेटमध्ये मुंबईतल्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण, कोस्टल रोडचा दहिसर पर्यंतचा विस्तार, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नवीन आरोग्य सुविधा, मैदानं, उद्यानं आणि सुशोभीकरण, बेस्ट उपक्रमासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। हा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा पुन्हा मुंबईकरांना काय देता येईल, मुंबईकर हा त्याच्याकडून वसुली करण्यासाठी तो काही नाही तर त्याला आपण देणं लागतो, ही भावना या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल। 2022 पासून बीएमसीच्या एफटीला गळती लागली। ठेवींची रक्कम 91,000 कोटींवरून 80,000 कोटींवर आली। मालमत्ता करात सवलत दिल्यानं दरवर्षी महापालिकेचं 4,500 कोटींचं नुकसान होतंय। त्यामुळे हे नुकसान भरून काढण्याचं आव्हान सुद्धा मुंबई महापालिकेसमोर आहे। महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात काय मिळालं नक्की अर्थसंकल्पात? 2014 पासून आतापर्यंत हे 11वं वर्ष आहे भाजपच्या सरकारचं। महाराष्ट्राला नक्की काय मिळालं? अनेक राज्यांना त्यांच्या निवडणुका असतात, अर्थसंकल्पात त्यांना पाऊस पडतो, घोषणांचा पाऊस पडतो, दिल्लीचा आशीर्वाद मिळतो, पण महाराष्ट्राने भाजपचे 3 वेळा आमदार 100+ निवडून दिल्यानंतर देखील महाराष्ट्राने पाप केल्यासारखं अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळत नाही। काल पण जे दाखवलेलं आहे महाराष्ट्राला जे काही मिळालं ते कमिटेड एक्सपेंडिचर आहे। मेट्रोमध्ये ज्यांची पार्टनरशिप आहे केंद्र सरकारची ते त्यांना देणं लागतंच, बुलेट ट्रेनचं देणं लागतंच। नवीन काय केलंय? मुंबईच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र जिंकला त्याच पद्धतीनं मुंबई जिंकण्यासाठी सरकार मुंबईकरांसाठी काय काय लोकप्रिय घोषणा करते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। अनुश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।